आपल्यासोबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। धनगर आरक्षणाचा प्रश्न नेमका कधी सुटणार हा प्रश्न तुमच्यासह समस्त समाजाला आहे। बघा, राज्यामध्ये सर्व तमाम धनगर बांधवांची मागणी होती आणि लोकांना आस लागलेली आहे की आचारसंहितेपूर्वी राज्य सरकार धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा GR काढेल। जे काय करणं गरजेचं होतं त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत, तर सरकारनं आचारसंहिता लागण्यापूर्वी यावरती निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्रातील तमाम धनगरांचे सगळे लक्ष हे आज मुंबईकडे लागलेले आहे। तुम्ही म्हणतात की GR काढला पाहिजे, आमच्या संदर्भातील निर्णय झाला पाहिजे, मात्र आता जरी GR संदर्भात काही शाश्वती येत नाहीये तर पुढील काळामध्ये जे सरकार स्थापन होईल त्याच्या पुढे पुन्हा एकदा हाय ते पहिले पाडे 55 करावे लागतील का? हे बघा, दुसरा धनगरांच्या पुढे पर्याय नाही संघर्ष करणं। जोपर्यंत हे ST आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत लढत राहणं, याच्या पलीकडे धनगरांच्या पुढे कुठलाही पर्याय नाही। परंतु आता आम्हाला आशा लागून राहिली होती की ज्या राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या 2, 3, 4 महिन्यामध्ये ज्या हालचाली झाल्या त्या सगळ्या सकारात्मक हालचाली झालेल्या आहेत, परंतु मध्येच आदिवासी आमदार उठणं, विरोध करणं अशा ज्या सगळ्या प्रक्रिया घडल्या तर त्यामध्ये राज्य सरकारनं लक्ष घालून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे आणि तो मार्ग त्यांनी काढावा अशी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांची इच्छा आहे, मागणी आहे। सरकारनं त्याबद्दल भूमिका घेण्याची आवश्यकता आहे। कुठेतरी असं वाटतंय का की मराठा आरक्षणासाठी सातत्याने जरांगे पाटील ज्या प्रकारे लढा देत आहेत तसा एक कुठला तरी नेता या धनगर आरक्षणासाठी उभा राहावा आणि त्याने पण अशा प्रकारचे आंदोलन उपोषण करावी आणि सरकारकडे लक्ष वळवावं? जरांगेने उपोषण केलं पण हातात काय पडलं? आता आमची जी लढाई व्यवस्थितपणे सुरू आहे, सगळे संघटितपणे सुरू आहे। सगळे धनगर समाजाचे नेते या आरक्षणाच्या मुद्द्यावरती सगळे एक आहेत आणि प्रयत्न सगळे करतायत। तर आता आम्ही एकदम आरक्षणाच्या जवळ येऊन बसलोय, तर राज्य सरकारनं भूमिका घेण्याची आवश्यकता आहे। नसेल भूमिका घ्यायची तर तुम्ही काय करणार आहात याची स्पष्टता तरी आम्हाला द्या, धनगर समाजाला द्या महाराष्ट्रातल्या। एक वेगळा विषय, नुकताच तुमचे सहकारी सुद्धा या ठिकाणी त्यांनी शपथ घेतलेल्या विधान परिषदेमध्ये ते असणार आहेत आणि आता काय सांगाल, आज शपथविधी सुद्धा झालाय, विधान परिषदेमध्ये महायुतीची ताकद वाढणार आहे। बघा, बाळासाहेब पाटील हे भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत, नेते आहेत। गेले अनेक वर्ष ते भारतीय जनता पार्टीसाठी काम करतायत आणि आता विक्रांत पाटील हे गेले 7-8 वर्ष युवा मोर्चामध्ये खूप प्रभावीपणे काम करत होते। एका सच्च्या भाजपाच्या कार्यकर्त्याच्या मुलाला विधान परिषदेची संधी मिळते आणि विक्रांत पाटील हे आमच्या गावचे आहेत, कराडचे आहेत। त्यामुळं मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या युवा कार्यकर्त्यांना आणि आम्ही गाववाले म्हणून आम्हाला पण याचा आनंद आहे। त्यांचे वडील खूप वर्षांपासून भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून जेव्हा या नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीकडे कार्यकर्ता नव्हता तेव्हापासून ते काम करत होते। आता त्यांचं नशीब नसेल ते आमदार झाले नाहीत, पण त्यांचा मुलगा आज विधान परिषदेचा आमदार झाला, याच्यासारखा आनंद आम्हाला काय आहे। आता युवा मित्र आमचा सभागृहामध्ये येतोय तर आम्ही ताकदीनं सभागृहामध्ये लढू, भूमिका मांडू, लोकांचे प्रश्न सोडवू आणि ते महाराष्ट्रभर गेल्या 7-8 वर्षापासून फिरतायत। युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं संघटन महाराष्ट्रात उभा केलंय आणि त्यामुळं त्यांना महाराष्ट्रातला प्रत्येक तालुका, तिथला कार्यकर्ता या संघटनेच्या माध्यमातून माहीत आहे। ज्याला तालुका माहीत होतो, ज्याला कार्यकर्ता माहीत होतो, त्याला आपसूक तिथले प्रश्नाची जाण होते आणि त्या प्रश्नावरती ते जोरात चर्चा विधान परिषदेमध्ये करतील। आणि विधान परिषद एक असं व्यासपीठ आहे तिथं वेळ भरपूर मिळतो, कारण विद्यार्थी कमी आहेत, 78 विद्यार्थी आहेत, त्यात अजून बरेच रिक्त आहेत आणि निवडणुका व्हायच्या आहेत, त्यामुळे त्यांना फुल बॅटिंग करायला संधी आहे विधान परिषदेमध्ये। मी विक्रांतजी तुमच्याकडे येतो, कारण पाहते तुमचे सहकारी स्वतः आहेत, त्यांनी सुद्धा कौतुक केलेले, तुमचं तोंड भरून कौतुक केलेले सहकारी असणार आहेत। कशा प्रकारे आता राजकारण असणार? आज माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जी पार्टीने संधी दिली, मी आदरणीय आमचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार मानतो। आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि सगळेच आमचे शीर्ष नेतृत्व की ज्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन दिलं, ताकद दिली आणि आज माझ्यातला कार्यकर्ता घडवून आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मला येण्याची संधी दिली। आदरणीय पडळकर साहेबांनी जे सांगितलं की ज्या पद्धतीनं त्यांचं ॲग्रेशन आहे, त्यांची राजकारणाची पद्धत आहे, कुठंतरी युवांना अपील करणारी राजकारणाची पद्धत त्यांची आहे आणि त्यामुळे त्यांचे गुणधर्म कुठं आम्ही घेऊ शकतो का, त्यांच्या पद्धतीनं आम्ही विद्यार्थ्यांच्या विषय मांडू शकतो का, हा प्रयत्न आम्ही नेहमीच केलेला आहे। आणि त्यामुळे आता ही जी काही संधी दिलेली आहे पार्टीनी, त्या संधीचं सोनं करणं, महाराष्ट्रातले प्रश्न मांडणं, महाराष्ट्रातल्या युवा असतील किंवा अन्य सगळ्या घटकांचा न्याय देण्यासाठी जे काही करावं लागेल, ज्या आक्रमकतेने जे मांडावं लागेल आणि न्याय मिळवून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करू। आदरणीय पडळकर साहेबांचं मार्गदर्शन मला नेहमीच लाभत राहील। पण तुमच्यासाठी जरी हे मित्रवर्ग असले तरी सभागृहामध्ये ज्येष्ठ, त्यामुळे ज्येष्ठांकडून कशा प्रकारे मार्गदर्शन घेणार? ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे नेहमीच आम्ही घेत राहिलो आणि राजकारणामध्ये
कसं असतं की गुरु शिष्य ही जी काही एक परंपरा आहे राजकारणामध्ये, माझं असं मत आहे की द्रोणाचार्य आणि अर्जुन असं नातं करायला संधी कमी मिळते. त्या ठिकाणी द्रोणाचार्य आणि एकलव्य गुरुकडे बघून स्वतःला शिकावं लागतं, त्यातले गुण आत्मसात करावे लागतात. आणि त्यामुळे सगळे आमचे आदरणीय शीर्ष नेतृत्व असेल किंवा आदरणीय पडळकर साहेबांसारखे सगळे मित्रपरिवार असेल, ह्या सगळ्यांचंच मार्गदर्शन आजपर्यंत लाभलेलं आहे आणि यापुढे अजून ताकदीनं लाभेल. नक्कीच हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा. तर बघा, विक्रांतदादांचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ते सभागृहात जरी नवीन असले तरी संघटनेमध्ये ते फार जुने आणि वरिष्ठ नेते आहेत आणि आता भारतीय जनता पार्टीचे सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं विधान परिषदेत काम करणं सुद्धा त्यांना सहज, सोपं आणि शक्य होईल. त्याबद्दल मला अजिबात शंका वाटत नाही आणि त्यांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत. त्यांनी जोरदार विधान परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या उपेक्षित, वंचित, गरीब लोकांचे प्रश्न मांडावेत आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा अशा सदिच्छा मला त्यांना आहेत. आणि त्यांच्या पिताश्रींना पण खूप खूप सदिच्छा आहेत. खूप वर्षापासून यांनी काम केलेलं आहे. आम्ही पार्टीत जेव्हा नवीन होतो तेव्हा आम्ही यांना पाहिलेलं आहे. एकदम अडचणीच्या काळात त्यांनी काम केलं, म्हणून भारतीय जनता पार्टी वेगळी आहे. भारतीय जनता पार्टींना बाळासाहेब पाटील साहेबांना न्याय देता आला नाही, परंतु त्यांच्या चिरंजीवाला न्याय दिला. हे भारतीय जनता पार्टीचं वेगळेपण आहे. आज विक्रांतदादा युवा मोर्चातून आलेले आहेत. चित्राताई वाघ या महिलांच्यासाठी गेले अनेक वर्ष काम करतायत, त्यांना संधी मिळालेली आहे. आणि पोरादेवीच्या गादीचा सन्मान आज भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं सांगा. तुमच्या तिघांचेही धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते विक्रम पाटील आणि सोबतच होते जे विधान परिषदेचे सदस्य आणि आमदार गोपीचंद पडळकर. दरम्यान या सगळ्यावरती जर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच आता महायुतीची जी आहे ती विधान परिषदेतील ती ताकद जी आहे ती वाढताना पाहायला मिळते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी जरी हा शपथविधी सोहळा झाला असला तरी या विधानसभा निवडणुकीनंतर काय समीकरण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.